श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, आम्ही जर आमच्या आत्मानंदातच राहिलो आणि धर्माचरण जर केलेच नाही तर मागील जनतेला वळण कोण लावेल किंवा त्यांना तरुणोपाय कसा सापडेल? कारण एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, एरतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. वडीलधारी लोक ज्याप्रमाणे वागतात त्यालाच धर्म नाव ठेवून तशाच प्रकारचं अनुकरण करतात. मग जे ज्ञानी आहेत, जे आत्मबोध प्राप्त केलेले आहेत, त्यांनी जर कर्म सोडून दिले तर मागील जनतेला वळण कोण लावेल? म्हणून कर्माचे आचरण विशेष आचरावे लागे संती. सर्व कर्म करत असताना भगवान श्रीकृष्णांनी आपल्या आई वडिलांना, गोप गोपिकांना, गाई वासरांना, सख्यांना, त्याचप्रमाणे संपूर्ण चराचर सृष्टीला प्रेम दिले. आणि ही कर्म करत असताना प्रेम दिले, त्यामुळे त्यांना लीला असे म्हणतात. एखाद्या सामान्य मुलासारखं आईसमोर गाणं गातात की या गवळणी भांडखोर आहेत आणि त्या मला उगीच चोर म्हणतात. ही गवळण आज आपण ऐकूया संत एकनाथ महाराज यांची पाडाळेताई आणि जाधवताई यांच्याकडून. रामकृष्ण हरी माऊली. आई तू कोणाचे ऐकू नको गे, आई मजला मारू नको गे. आई तू कोणाचे ऐकू नको गे, आई मजला मारू नको गे. नाही केली मी कोणाची चोरी, आळ घेतात माझी यावरी, आळ घेतात माझी यावरी. आई तू कोणाचे ऐकू नको गे, आई मजला मारू नको गे. आई तू कोणाचे ऐकू नको गे, आई मजला मारू नको गे. या गवळणी भांडखोर मला म्हणतात गोकुळचा चोर, मला म्हणतात गोकुळचा चोर. आई तू कोणाचे ऐकू नको गे, आई मजला मारू नको गे. आई तू कोणाचे ऐकू नको गे, आई मजला मारू नको गे. एका जनार्दनी श्रीपती, यशोदेशी येतो काकुलती, यशोदेशी येतो काकुलती. आई तू कोणाचे